of Automobile Department. We are from Government Polytechnic, Nasik. So I am Siddhi and I am Trupti. So we will explain the tractor motor drive system in just simple way. Our model name is tractor drive motor. So आता आपण सगळे कंपोनंट बघणार आहोत. बेसिक कंपोनंट्स काय काय आहेत. सो फर्स्ट आहे आपलं हँड व्हील युनिट, सेकंड आहे रेडिएटर, नंतर मग फ्यूल इंजेक्टर, सिलेंडर सिस्टीम, नंतर फ्यूल टँक, गिअर बॉक्स, स्टिअरिंग सिस्टीम, सीट, डिफरन्शियल, रेअर एक्सेल आणि इकडे फ्रंट एक्सेल, क्लच पेडल, इथे आहे क्लच पेडल आणि इथे आहे ब्रेक पेडल, असे दोन पेडल्स आहेत. त्यानंतर आपलं मोटर ड्राईव्ह झाल्यानंतर इथे क्लच युनिट, असे आहे आपले बेसिक कंपोनंट्स ऑफ ट्रॅक्टर. आपले सगळे बेसिक कंपोनंट. आता आपण बघणार आहोत कन्स्ट्रक्शन. नाव विल सी द कन्स्ट्रक्शन ऑफ. ते आपण बघितले की सर्व कंपोनंट्सची नावे आणि ते कसे दिसतात ते. आता आपण बघणार आहे की ते वर्क काय करतात. तर पहिले आपली आहे स्टिअरिंग. स्टिअरिंग ही व्हील्सचे जे डायरेक्शन्स असते त्याला चेंज करायचं आणि मोटर किंवा कारला पहिले ही स्टिअरिंग ही व्हील्सच्या डायरेक्शनला चेंज करायचं आणि मोटर किंवा व्हेकलला कंट्रोल करायचं काम करते. सो द नेक्स्ट कंपोनंट इज क्लच पेडल. इट इज ऑपरेटेड बाय क्लच व्हील. 5, 4, 3. Next is gearbox. It is used to change the speed of the vehicle. Next is radiator. It cools the engine by removing the excess heat. Now this is all about the construction of the tractor motor. Working. Now the next topic is working. कन्स्ट्रक्शन. आता आपण बघणार आहोत वर्किंग. सो फर्स्ट आपण मोटर ड्राईव्हचं आपलं जे मोटर युनिट आहे, हँड मोटर युनिट, त्याची वर्किंग बघणार आहोत. हे याच्यात आपली पूर्ण सिस्टीममध्ये ही एक मोटर आहे जी आपल्या पूर्ण सिस्टीमला वर्किंग कंडिशनमध्ये आणते. तर हे जे पॉवर असते ती ट्रान्समिट करतं गिअर बॉक्सला, ज्याच्याने गिअर बॉक्स टू इंजिन आपला सिस्टीम स्टार्ट होतो. नेक्स्ट आहे आपलं क्लच युनिट. क्लच युनिट आणि क्लच पेडल असे दोन हे पेडलचं सिस्टीम आहे आणि ही क्लच युनिट आहे. क्लच युनिट काय करतं, बेसिकली आपल्या कार किंवा टू व्हीलर्समध्ये पण एंगेज आणि डिसएंगेजमेंटचं काम करतं. सेम इथे पण तेच. इथे आपल्याला जो क्लच आहे तो मोटरला डिसएंगेज आणि एंगेजमेंटसाठी हेल्प करतं, जी पॉवर आहे ट्रान्समिट करण्यासाठी आपल्या गिअर बॉक्समध्ये आणि गिअर बॉक्स टू इंजिनमध्ये. सो आपला नेक्स्ट आहे आता आहे गिअर बॉक्स. गिअर बॉक्स आपला जो क्लच युनिट असतो किंवा मोटर असतो तिथून जी पॉवर ट्रान्समिट होते गिअर बॉक्समध्ये, ते गिअर बॉक्समध्ये पॉवर आल्यानंतर इथे आपले गिअर चेंजेस होतात. जसे 1, 2, 3 असे गिअर चेंजेस होतात आणि हे रिप्रेझेंट करतात टॉर्क आणि स्पीड गिअर बॉक्स. नाव विल सी द डिफरन्शियल. डिफरन्शियल कसं वर्क करतं. आता गिअर बॉक्समधून जेवढीही पॉवर असते ती येते डिफरन्शियलपर्यंत आणि डिफरन्शियल काय काम करतं, जी पॉवर गिअर बॉक्समधून येते ती पॉवर रेअर व्हील्सला ट्रान्समिट करून जे आपले व्हील्स असतात ते रोटेट करतात डिफरन्शियल. आता आपण बघितलं की डिफरन्शियलमधून रिअर व्हील्स असतात ते वर्क करतात, रोटेट करतात. सेम जी पॉवर असते ट्रान्समिट पूर्ण रेअर एक्सेल असतो, तर पूर्ण रेअर एक्सेलला ती पॉवर ट्रान्समिट होऊन व्हील्स आपले जे असतात ते रोटेट करायला स्टार्ट होतात. तसंच नेक्स्ट आहे आपलं स्टिअरिंग सिस्टीम. स्टिअरिंग सिस्टीम काय करते, की जे आपण जो ड्रायव्हर असतो स्टिअरिंग सिस्टीमला ऑपरेट करतो बाय अ स्टिअरिंग मेकॅनिझम, जो असतो गिअर बॉक्सला इकडे गिअर बॉक्सला कनेक्टेड असतो. जसं आपण बघितलं होतं हे हँडव्हील ड्राईव्ह आहे, याच्याने जी इथे याच्यामध्ये एक मोटर अवेलेबल आहे ज्याच्याने जी पूर्ण पॉवर किंवा आपलं पूर्ण सिस्टीम आहे ते वर्क करतं. नेक्स्ट आहे रेडिएटर. रेडिएटर जे असतं ते जेव्हा आपली जी हीट असते पूर्ण सिस्टीममध्ये इंजिनमध्ये जी हीट इन्क्रीज होते त्याच्याने जर रेडिएटरचं वर्क काय की ते जी हीट आहे ते डिसिप्लेट करेल, कमी करेल, कूलिंग टेम्परेचर मेंटेन. आपण बघितलं रेडिएटर काय करतो, ओव्हर हीटिंगपासून पण वाचवतो. सो नेक्स्ट आहे आपलं फ्रंट एक्सेल. फ्रंट एक्सेल पण जे असतं ते व्हील्सला अटॅच असतं, व्हील्स टू कंट्रोल करण्यात जातं. फ्रंट एक्सेल आणि व्हील्स जे फ्रंट पार्ट असतात, पूर्ण जे आपले ट्रॅक्टरचा फ्रंट पार्ट असतो तो कॅपेबिलिटी किंवा कॅपेबल असतं त्याला हँडल करायचा. फ्रंट पार्ट असतो तो हँडल करू शकतो. यामध्ये पॉवर जनरेट होते, ते काय करतं मेकॅनिकल पॉवरमध्ये कन्वर्ट करतं आणि याच्यातून कंबक्शन प्रोसेस स्टार्ट होती ज्याच्याने आपलं इंजिन जे असतं ते स्टार्ट होतं. नेक्स्ट आहे आपलं क्लच युनिट. क्लच युनिट काय करतं, व्हेकलला स्टॉप म्हणजे ट्रॅक्टरला स्टॉप करण्याचं काम करतं किंवा त्याला स्लो डाऊन करण्याचं किंवा जे गिअर्स असतात ते चेंज करण्याचं. क्लच युनिट आणि गिअर बॉक्स हे कनेक्टिव्हली कनेक्ट एक दुसऱ्याशी. सो गिअर्स जे असतात त्याला अटॅच किंवा त्याला ॲडजस्ट करण्यासाठी क्लच युनिट यूज असतं. नंतर आपण फ्यूल इंजेक्शन पाहिले, याच्या मागे फ्यूल इंजेक्टरच्या मागे फ्यूल पंप पण आहे ज्याच्याने जे फ्यूल्सची जी जाण्याची मात्रा आहे ती
कॅपेबलाइट केले जाते. नेक्स्ट आहे आपलं डिफरन्शियल युनिट. आपण इथे डिफरन्शियल युनिट बघितलं, रेअर एक्सेलसी जॉईंट असतात, त्याचं वर्किंग पण आपण बघितलं जे रेअर व्हील्सला देतं. असंच आपण पूर्ण सिस्टीमची प्रत्येक पार्टची वर्किंग बघितली. आता ते कनेक्टिव्हली कसे वर्क करतात एक दुसऱ्याची ते बघू. ब्लॉक डायग्राममध्ये त्याच्यामध्ये सिस्टीमची वर्किंग आहे आपण ब्लॉक डायग्राममध्ये रिप्रेझेंट केली आहे. जी आपण सी असतो, आपण सी जे पण कमांड देतो आपल्या सिस्टीमला, पहिले आपण मोटर